गाव छोट भानगडीत मोठं. बापू प्रिया भावाय ये काय काय यार कधी आला मुंबईवरनं बाबा बरं आहे का? ठीक आहे. काय चाललंय बाकी? काय तुमच्याच कृपेने चांगलं चाललंय यार काय नका अरे मुंबईवर आला का जपानवर आला का करतो यार ए चपकीला काय काय तात्या काय म्हणताय बरं आहे ना? ठीक आहे. बापू का गावातलं का लय शांत शांत वाटतंय. आता तू मुंबईवर आलाय म्हणलं तुला गावात शांत वाटणारच की आहे का? काय जात्या बरोबर आहे. अरे तसं नव्ह, मी काय म्हणतोय मुंबईतल्या का लय हवा कोणत्या म्हणून नको नको वाटतंय मुंबईत. तुम्ही आता मुंबईकरांना का इमारती बांधल्या सा झाडं तोडली सा मग हवा कोणणारच की बरोबर आहे. का नाही अरे पण रोजगारासाठी मुंबईत जायला लागतंय ना हो. खायचं काय पोटाला बरोबर आहे आहे बरोबर का नाही तात्या? बिडी कसं आहे माहिती आहे हा. का तू रोजगारासाठी मुंबईत गेलास पण तिकडचं वातावरण गावच्या वातावरणात लई फरक आहे. त्या वातावरणामुळे तू 4 दिवस कमी जगणार पण तुझ्यापेक्षा 4 दिवस जास्त मी जगणार आहे. आणि गावात राहून मी जगतोयच की रे काय 4 पैसे तू जास्त कमवतोस एवढंच बाकी काय आहे तेव्हा. ते मात्र खरं बोला. मुंबईत तेवढं आहे पण काय मी म्हण मुंबईला गेलं पण परत गावाला येऊसं वाटतं कारण गावची काय नाळ तुटतं ना बाबा. नाही 100% तुमचं लेका मुंबईत रोज आठवण काढत असतो काय सांगू. मग गावचा विषयच वेगळा असतो या ते सत्या दिसला का रे तुला आलं का सत्या मला सकाळपासून दिसलाय सारखं एवढं काढतोय गावात मला काय कळलं नाही त्याचा प्रॉब्लेम काय आहे. काय झालंय माहिती आहे का विषय त्याचा विषय लय वेगळा आहे. आता ती सात्यांना माहीत आहे सगळ्या कसला विषय काय आहे तो जरा येडसार का करतो या हा पण तो मुळात लय चांगला माणूस आहे. आले का? गावाविषयी त्याला आदर आहे छत्रपती शिवाजी महाराजांविषयी त्याला प्रेम आहे. बरोबर पण काय आहे ते जरा बाई बाटलीमुळे बिघडलं या आले का पण मी लय डेंजर काम आहे त्याचं. मी आल्यापासून बघतोय त्याला लय बेकार काम झालंय. ते तसंच आहे. आता काय करायचं आता काय परिस्थिती जरा बदलली आहे जरा त्याच्या अगोदर नव्हती अशी परिस्थिती. अवघड आहे चालेल त्याचं. बाकी काय म्हणतोय यात्रेचं केवढी तयारी कुठपर आल्या? चाललंय आता काय मंदिराचं काम थोडक्यात राहिलं या ते पैशा माबावी थटलं या आता काय 4 दानशूर लोकांनी मदत केली तर मंदिराचं काम बी होऊन जाईल. यंदा यात्रेला जोरात नियोजन करायचं आहे. आता सरपंच बिरपंच काय करते कोणाचा कार्यक्रम आले का करतो सरपंच आहे होय? आहे की आहे बरं येऊ का? येतो. ओके मला घेतो तुम्हाला देतो एक देतो ही तुला ही तुला आणि एक मला तुझ्यावरच ठेव. पैसे कोण माझा बाप देणार का तुमचा बाप देणार? दे की तू नाही बाबा हे तुझं अरे माझे 500 रुपये अगोदर उधार आहे त्यांच्याकडे हे बाळा तू तर दे आता. आम्ही मस्त लोनवर घेतले तिचं पैसे भेटू द्या. अरे काय लागा प्रत्येक नाही गं, ते सांगताय का काय? अरे पैसे नाही गं. काय लागा तुम्हाला दाखवतो आता मलाच पैसे द्यायला लावलं शेवटी ना तुम्हाला दाखवतो का काय दे बापरे पुरगी बघ पुरगी काय बोलतो अरे डापाडापी करू नका थांबा एक बसा काय लागा बापू मी काय म्हणतो आधी वर्गात ऐका की हे लागा बोल तू लवकर. कसं चाललंय बोल. काय म्हणतो ऐक बापू हा आपल्या गावची यात्रा आल्या हो आले की मग लागा मागच्या वर्षी कसं कार्यक्रम ठेवलेलं आम्ही तर लका लय दांगा केलेला मागच्या यात्रेत. या वर्षी काय ठेवतील मला तेच कळून झालं काय करतोय सरपंच काय पण माझं काय म्हणाय माहिती आहे हा. का हो तुम्ही पाटील तर राधिका पाटील आणली पाहिजे गार्डन करू. काय हाय तर लागा द्या हो तिच्या संग मी सेल्फी काढणार आहे गौतमी संग. अच्छा आता काय होते काय म्हणते बरं चालतंय बरं मी काय म्हणतो मी गरम होतो चला की जाऊ कुठे तरी चला त्याच्या वर जाऊया. काय दिसतंय माझं बाबा. चला एवढा काय पुरगी आहे तो. चल चल बाबा चल ओम नमः शिवाय या जरा आसन ग्रहण करा चालून चालून पाहिजे काय लागला का लय चालून चालून अरे बा साहेब दादासाहेब, त्या कोंढ्यानाच्या वावरात काल कसला मोठा साप होता. साप हो काय बोलतोयस?
तुला का चावला बिवला नाही ना त्यो? नाही यार काय झालं ती कोंढ्याची बायको आहे का नाही तिला साप दिसला की ती लागली बोंबलाय ठो 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 साप गेला पळून त्यामुळे वाचलो. बरं झालं. बरं झालं लागा तू वाचलास. मग तू बाकरो पण तुला का साप लागा डोक धरतो. माझ्या आजीने मला सांगितलं या त्याला मारायला पाहिजे होतास तू. येड्या बोड्या जायचा काय लका सापाला मारते ती का? लका साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे. तो शेतीचं रक्षण करतो आणि लका त्याला मारायचं म्हणतोस होय लका? लका साधं उदाहरण घे. लका तुला जर कोणी मारलं तर तू त्याच्या अंगावर जाणारच की. मग तसं सापाचा पण विषय आहे रे. सापाच्या जर तू अंगावर पाय दिलास त्याला मारायचा दिवसण्याचा प्रयत्न केलास तर साप पण तुझ्या अंगावर फुसकरल्याशिवाय राहणार नाही. कारण साप हा शेतकऱ्याचा खरा मित्र आहे आणि तो शेतीचा आपल्याला फायदाच करतो. जर साप नसेल तर शेतकऱ्याचं नुकसानच आहे 100%. हो एक बरोबर. बरोबर आहे याचं म्हणणं आहे. बरोबर आहे. अरे तू येडा आलं का हातात घेऊन आलं येड ते? सिगरेट आहे. तसं नाही आता तो येडा नाही. मग तुम्ही त्याला एवढा समजू नका सा. शिवाजी महाराजांविषयी आदर आहे, धर्माविषयी प्रेम आहे, गावाविषयी प्रेम आहे. तो कसा पण असू द्या तो माणूस म्हणून चांगला आहे. म्हाताऱ्याला काही काम धंदे नाही. आमचा फादर ना सगळी ही गुरं माझ्याच डोक्यावर बांधली ते डोकं फिरलंय रे. काय सांगू तुला सांगतो जरा बघून येतो. सगळे चारा टाकलाय का? सगळं डोकं फिरलंय बघ. बसलं वाटतं. काय भावी सरपंच यंदाच्या यात्रेचं नियोजन काय मग? अरे माझ्या फादरनं माझ्या आजोबांनी बांधलेल्या जुन्या वाड्याचं गोटा करून टाकलाय रे. आणि तिथं 400 म्हशी बांधल्यात आहे. आणि मला दररोज सकाळ संध्याकाळी शान काढायला लावतात रे, दूध काढायला लावतात. हां पण एक गोष्ट आहे, माझं फादर ना म्हणजे गाव आणि माझं गाव म्हणजे माझं फादर. त्यामुळे जे माझं फादर ठरवतील ना तेच होणार. त्यामुळं काय ना काय तरी माझं फादर 100% ठेवणार. तेवढं आहे. हां मग पण भावा हां तुझ्या वडिलांना हां. बाईचा लय नाद. अरे जरी असला ना तरी सुद्धा ते ना तापचाच कार्यक्रम ठेवणार. ते काय गौतमीला पण नाचवतील. नाही गौतमीपेक्षा दुसरीला पण नाचवू शकतात. आणि कोणच जर नाही भेटली तर आपली शेला बहादूर उषा चव्हाण कुठं गेलेली नाही, बर. त्यांच्या जमान्यातली. चल ते जाऊ दे, चल निघूया. गेलं पाहिजे. दूध काढायचंय मला. एवढे पायथन घातले त्या पायथना डोकीने बघ. पायथन कुणात उडत झालं अक्कल आहे का? छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, पुण्यश्लोक लोक आले होळकर आणि रक्ताचं पाणी सांडलं या पवित्र स्थानासाठी. आणि त्याच्यामध्ये पायथन उतरलं. तू काय करते? हट पायथन बाहेर काढून जा. कसला विषय चाललाय रे सापाचा? काय नाही इकडे इकडे बघ, इकडे. मायला बळी नुसता खातोय रेड्यासारखा झोपतोय. ह्याच्या मायला गावात थोडस घालावं काय लक्ष म्हणतोय मी. ह्याच्या मायला होपले जाय का रे? तेवढंच येतं लागा. बरं ते जाऊ दे. ओ भावी सरपंच, अहो गावात काय झालं तुम्हाला माहिती आहे का? कुठे गेला होता? अरे पहिल्या नुसत्या 4 होत्या. 4 किती? 4. मग 4च्या 40 झाल्या त्या. किती? 40. आणि एका वर्षाच्या आत 400 म्हशी करून दाखवल्या. किती? 400 म्हशी. कळलं का? आणि अरे ते जाऊ द्या, त्याचं काय घेऊन बसलंय. अरे माझ्या बापाचा अख्ख वावर आहे आणि त्या वावरात ना काय म्हणतात तो एंडो मोमडो. हा आयना कोंबडा आहे माझ्या रानात. कुठला आणला आता? हा आयना कोंबडा
केवळ का आवाज का बापावरच गेलाय का बापासारखं लागले अरे आईना कोंडा नव ॲनाकोंडा ॲनाकोंडा बाप म्हणतोय तंबू का हे म्हणतोय आईना कोंबडा तुम्हाला यात्रेचं आहे का नाही काय काय आता यात्रेचं? अहो संध्याकाळी जमा मीटिंग आहे कुठं जमायचं? आपल्या देवळात कोणी बोलवलंय? आपल्या सरपंचानं लवकर या. गावामध्ये जायचंय, गावात सांगायचंय जातो मी. अरे आल्यासारखं पाय तरी पडा की व्हायचं हो लागा, पाय पडा. पाया पड की आपल्याला काही गरज नाही पैसा असल्यावर असंच की आपल्याला काही गरज नाही जाऊ द्या आता काही छेद जाऊ द्या दुखायला लागलाय लागा हा तर मंडळी आपण इथं कशासाठी जमलोय आणि आपल्याला कोणत्या विषयावर चर्चा करायची आहे ना ते आपले फादर आता सांगतील. रताळ्या कशाला तोंडाची बाबू आली फडा 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 करून नुसतेच हा तर मागे तर मंडळी मी काय म्हणतोय की आपली गावची यात्रा आल्या त्यासाठी आपल्याला वर्गणी गोळा केली पाहिजे बरोबर. मी काय म्हणतोय की त्यापेक्षा आपण काय करूया 16-17 बायकांचा का नाही तमाशा जाऊन येऊया. अहो सरपंच आपलं तेज आहे का तेवढं एवढ्या बायका बसतील का तेजवर? न बसू दे 5-6 वर नसतील 5-6 खाली दुडगूस घालतील की. अरे काय बायका लावले सरपंच मी तर म्हणतो बैलगाडा शर्यतच आणू नको त्यापेक्षा कुस्त्यांचा पण ठेवा की हे लेखा देवाचं भजन बिजन ठेवा की लेखा सोमवारच्या हाडकाचा का तुझा तुला जवळ वाटवलं अहो देवाला देणगी देऊया त्यापेक्षा काय बांधण्याचं काम चाललंय ए गप्पा ह्याची कुस्ती चाललंय ह्याची बैलगाडी चाललंय ह्याचं भजन चाललंय कोण देवळात जायत ना तुझ्याला का मस्त नाही का आणि हे घेऊन ते घेणंच चाललंय. शांत बसा पहिल्यांदा आपण वर्गणी गोळा करूया काय. हा एकदा वर्गणी गोळा केली की मग ठरवूया आपल्याला काय करायचं आहे ते आहे का नाही. त्यासाठी आपल्याला एक माणूस चांगला नेमला पाहिजे कळलं का. हा मग तिथं कोण आता हा बापूराव तू बापूराव तिघं चौघजणी घ्यायची तर आणि पहिली वर्गणी गोळा करायची कशी. हा वर्गणी एकदा गोळा केली की मग आपण ठरवू की काय आणायचं आहे ते कळलं का फादर हा. मी पण जातो वर्गणी गोळा करायला. कशाला आल्या का त्या गोठ्यातल्या का त्या गायच्या पाठीमागचं शान काढल्या का त्याला का केनाल्या का दुयाच्या राहिल्या त्या ती मशीनला का खराब झाल्या ती सरळ करायची आहे ते राहिले आणि तुला काय गावाचं आहे कशाला गावाचा आहे तुला तुझ्या का नाही तेच आपलं नुसतं चाललंय ते काय बोल 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 काय नाही मग शांत बस. हा, झालं ओके 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 चला चला निरोप धन्यवाद. तात्या साहेब हो तात्या साहेब अरे वा 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 कोण आहे रे? अहो मी आहे आज पोलीस स्थानकात नाही गेला तुलाच घेऊन जाऊ का आज? का आलायस? अहो ते गावची यात्रा जवळ आली आहे आणि तुमच्या गळ्यातील ऐवज बघता तुम्ही 1 लाख सुवर्ण मुद्रा तरी द्या रे यात्रेसाठी ह्या आशेनं आलोय. वर्गणी पाहिजे तुला माझा पोलीस हिसका दाखवू का? नको ए मावशे कोणीतरी वर्गणी देत का या तुफानाला कुणीतरी वर्गणी देत का? तुफान आता थकून गेलाय हो चपला फाटल्या माझ्या वर्गणी मागून मागून गावच्या यात्रेसाठी कोणीतरी वर्गणी देत का? काय याची सरपंच सरपंच आवाज सरपंच कोण आहे कळतं का नाही टरमाळ्या हा कशाला आलाय पाटील हा तुम्ही पाटील आम्ही पाटील मग काढा वर्गणी कशाची अवे गावच्या यात्रेची वर्गणी काढा लवकर द्या ना फादर.
ए रताळ्या, तू दिवसभर कुठं होतास? आता गायची शेण कोण काढायची तर उंदरात बसलाय दिवसभर गावात. फादर सकाळपासून खरवडून हाताची घरटी निघाली तो. आता संध्याकाळी ये, मग तुला सांगतो कसं आहे ते. ए, तुला कॅश पाहिजे का? पोटा निघाला शिकला या पोडा. कॅश मध्ये का चेक मध्ये पाहिजे? कॅश कॅश. कॅश नाही, चेक भेटल. चल. आणि तू संध्याकाळी नुसता गाव तुझे तर नाही रताळ्या. मला घरात तुला पैसाच काढे आता. काय काय वा नाही लवकर. अरे मी कुठं जाऊ? पाणी नाही आणि कसली वर्गणी. आयला कोणाचं वर्गणी देत नाही मग कसं व्हायचं? आता 8 वाजले सकाळ वर्गणी मागू वर्गणीच कोण देणार आहे? मग तुमचे काका येतील त्यावेळेस घेऊन जा. काय करायचं? चालायचं आपण. चला. किशोरदा आहे का घरात? येऊ का? कोण आहे? या. हाय, तुम्ही हे बसा खाली ते ना इकडे कशा आलाय? अहो यात्रा आली आपली जवळ. आपण सगळ्यांनी वर्गणी काढली पाहिजे का नाही? हे बघ, तू लाखातलं बोललास मित्र. हे बघ लाखातलं बोललास. पण तू माझ्याकडे कशा आलाय? अहो कशाला म्हणजे वर्गणी मागायला? वर्गणी हा मला सांगा आता कितीची पावती फाडायची सांगा. ले मी का आलाय वर्गणी मागायला, पण ह्या वर्षी मला काय वर्गणी द्यायची जमायला नाही. तुला म्हटलं कशाला उगीच आलीस? टाइम वेस्ट करायची. चला येतो. जातो. शंभ्या हा इकडे जा, इकडे आलो इकडे बोला की. काय लागा शिव्या. एक नंबर डोमला मारलाय बरं का तू. एक नंबर. अहो दादा मला तसं नव्हतं तुम्हाला म्हणायचं. मला काय कसं म्हणायचं का? हे बघ, आपल्या ज्योतिबाची यात्रा आहे का? बरोबर आहे. ज्योतिबाची यात्रा वर्गणी आपण देणार. असे कर, बोला की. तू जाऊ का? थांब, मी तुला पैसे गणतो. जातो जाऊ. ज्योतिबाच्या नावानं सांग बरं. ज्योतिबाच्या नावानं सांग बरं. आईला आज आपल्या ही परिस्थिती आली. पोरं म्हणते ते पोरं कधी त्या किती आपण देऊ शकत नाही. ज्योतिबा हायच ना रे तो पाठीशी आमच्या. शुभ्या आलोच बरोबर काही करून. ज्योतिबाच्या नावानं सांग म्हणले. सांग म्हणले. मंगळसूत्र घाट शाग बरे ज्योतिबाला वर्गणी द्यायची. मला वाटतं या गावात मीच एक सुंदर व्यक्ती आहे. तर केस कमी आहे. हा बाजूने जरा कमी आहे. आली काय रे दिले का वर्गणी? द्या बेवडेनं. नाही दिली का? म्हटलाय आणतो चौकात, पण मला काय त्याचं खरं वाटत नाही. नाही आणलं म्हणलाय. अरे तू का अशी कपडे घातली तस कालची खरकाटी? असं आहे, अशी कालची खरकाटी कपडे घालून तुम्ही वर्गणी मागायला जाणार तर लोक देणार का वर्गणी? अरे जरा ब्रँडेड राहत जावा रे. माझ्यासारखं राहायचं टाप मध्ये. गौतमी पाटील येणार आहे म्हणून ठेवली तर येडा वेडा आहेस का काय? निघा. काहीच अक्कल नाही. मीच एक इथं फक्त डोकंवाला आहे. फक्त केस कमी आहे. हायला आता कसं काय वर्गणी जमा करायची? काय करायचं आता?
काय आता काय बोंबलायचं होय. आता यात्रा तोंडावर आली अजून कोणी वर्गणी दिली नाही, काय करायचं आता? काय करायचं आता, कोणाला समजवायचं आता? त्यातल्या त्यात मी एकटाच गावात शहाणा. त्यात केस कमी. हे बापू हा या आला तुम्ही न पैसा देता आमची मजा बघायला. या ए बापू बाबा या भावना तुम्ही असं मानताय वे? अहो ज्योतिबाची इच्छा असली की वर्गणी मिळणार. ती बाय घ्या वर्गणी. पैसे नव्हतं म्हणला किशोर दादा, कसं काय तुम्ही मगाशी पोरांना नाही देणार म्हणला जाणं, आता कुठं आणलं जमा? बाबा हे मी नाही दिले, मग हे आपल्या देवानं ज्योतिबाने दिलं. हा, अरे माझा ज्योतिबा आहे तर मी आहे. खरंय. अरे स्वतःला विकीन मी देवासाठी. आज आज नव्हती परिस्थिती, माझ्या बायकोचं मग सुद्धा घाण ठेवलं. पण काळजी करू नकोस, ज्योतिबा पाठीशी आपल्या. हा ज्योतिबा एक 4 मंगळसूत्र देईल. अहो यात्रा काय यंदाची पुढच्या वर्षी पण होती की, पण तुम्ही दुसरा एखादा दागिना जर घाण ठेवून केला असतं तर तुम्हाला काय नसतं म्हटलं. पण बायकोचं डोरलं नाही, हे घ्या. नाही नाही, किंवा भगवंत पण आम्हाला हे नाही करणार हो. तो ज्योतिबा पण काय म्हणेल? नाही तुम्हाला नाही पण आम्हाला ज्योतिबाला नाही पोट द्यायचं आहे. नाही नाही दादा, ज्योतिबाची यात्रेपुढे माझ्या बायकोच्या डोरल्याची काय किंमत आहे? नाही ज्योतिबाची यात्रा तालुक्यात करा. नाही 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 नाही, ज्योतिबाची यात्रा झाली पाहिजे. नाही नाही, ती यात्रा व्हायची राहील. नाही. नाही, हे घ्या किशोर दादा. नाही नाही, ज्योतिबा माझ्या पाठीशी आहे. ज्योतिबाच्या नावाने साग भले, साग भले, साग भले. अरे काय बायकोचं डोरलं घाण ठेवून ज्योतिबाच्या यात्रेला पैसे दिले का? जे या गावच्या पुढाऱ्यासनी कळत नाही का नाही, ते या दारोड्याला कळेल. काय बी म्हणा. खरंय. सर इथं बसली. ए सत्या, अरे इथं बसलाय सोयी. कुठे डोक्या बसू? तसं नव्हं लका. अख्खा गावात फिरून फिरून वर्गणी मागितली यात्रेसाठी, फार चपला तुटल्या तरी पण लका वर्गणी द्यायला कोण मागण लागा. कसलं गावकरी लागा हे? निक तू तुमचं गावकरी, तुमचं तुम्ही बघून घ्या. निघा. अरे लका सत्या काहीतरी आयडिया सांगला का? हे असं नाही पाहिजे लका. काय लका 2-4 माणसांनी वर्गणी दिली, बाकी सगळी अशी की बिन कामाची माणसं. नाही नाही ग बसा, मला सांग काहीतरी नियोजन सांग. काय करू यात्रेला वर्गणी कशा आणली पाहिजे? ही माणसं अशी पुढारी का नाही, लालच्या वाडीची पुढारी काय दिना झाली तरी काय नाही ती. तुला सांगतो, पायथन चप्पल आहे, पायथनला फटाफट वाजून निघणार तरी इथनं. सत्याला का काय बी करला का, पण मला सल्ला दिला का वर्गणी मिळाली पाहिजे यात्रेला का. यात्रा जवळ आल्या. क्वार्टर देणार देणार 100%. बघ. हो देणार. इंग्लिश इंग्लिश देणार. बघ. हां ही गावकरी आहेत ना, गावकरी हां ही देवा धर्मासाठी पैसा काढीत नाही तर बाबा. बरोबर आहे. हां सगळ्यांना सांग, काय आपल्या यात्रेला गौतमी पाटील येणार आहे, हां आणि जो सगळ्यात जास्त वर्गणी देईल हां आणि पहिला देईल त्याच्या हातानं गौतमी पाटलीचा सत्कार करणार आहे. चालते की. तू झाला का ह्यो जर सल्ला 1 नंबर झाला का नाही, तुला दिशी अख्खा बॉक्स देतो. इंग्लिश हा, sorry, इंग्लिश चाक्क बॉक्स देतो. हां निघ. चालते ओके. 8 वाजता चालतंय दिशी. महाराज बघितलं सवय. अहो हे तुमचं स्वराज्य घेऊ, ज्या स्वराज्यामध्ये देव देश धर्मासाठी अनेक मावळ्यांनी रक्त सांडलं गेलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी ही पवित्र स्थानं निर्माण केली, जी मात्र मुघलांनी सगळी 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 पायानं काय तोडून मोडून टाकली होती किंवा. आज प्रत्येक गावकऱ्यातली का नाही, प्रत्येक गावातली घेऊ, कुठलीच नव्हे तेच नव्हे, कुठल्या पण गावातली बघा
बायकांवरती उद्याला लई पैसा असतो, पण कुठलं मंदिर बांधायचं म्हटलं का नाही, पुढाऱ्यांच्याच काय कुणाच्याच खिशातनं पैसा निघत नाही. वाईट परिस्थिती आहे हो. कधी कधी असं वाटतं की तुम्ही परत यावं, पण कधी कधी असं वाटतं हे तुमचं स्वराज्य आहे, हे तुम्हाला बघून कसं वाटतं. खऱ्या अर्थाने ह्यांना देव देश धर्म म्हणजे कधी कळलाच नाही. अहो तुमच्या गडकिल्ल्यांचाच प्रश्न बघा. अहो महाराज मला बेवडा म्हणते, लागली वाईट व्यसन, काय करणार. संता गावात लगा चालले का वगैरे काढते त्या नक्की कार्यक्रम कुठला आणणार आहे कळलं का नाही. मी काय म्हणतोय सरपंच, हा. गावात जातो हा. आणि कामसा काढून तुला सांगतो. बरोबर आहे, हा तू तेच काम कर. हो तसंच आजच्या करतो. आज मला ते कळवा. सरपंच आवा सरपंच सावकाश याचं वय झालं काय? सरपंच अरे सरपंच म्हणतोय तुला मी याला सांगितलं होतं किती वाजता. हा ते आता आलाय, रात्र झाली नव्हता, संध्याकाळ झाली की आता आयला तो आधार काढा पाहिजे देऊ आईला तुझ्या नाही डोक्यावर पडल्या का ठेवा इकडे. गावात गावात काही विषय चाललाय माहितीये का? गावात असा विषय चाललाय की यात्रेला जो जास्त वर्गणी देईल त्याचा सत्कार गौतमी पाटील जास्त ठेवणार आहे ती. काय म्हणतोस काय? काय मीच देणार जास्त वर्गणी. मग तेच विषय चालल्या, चढावड चालल्या, त्यासाठी तुमच्याकडे आलो पहिल्यांदा. म्हणजे आपल्या माणसाला पहिल्यांदा बोललं पाहिजे, आपल्या माणसाची जागा मेन फिक्स केली पाहिजे. बरोबर आहे. मग त्यासाठी सांगतोय वर्गणी किती देताय सांगा. आत्ता हो आत्ता कॅश नाही माझ्याकडे, चेकबुक. नाही राव, कॅश मध्ये पाहिजे. कॅश मध्ये पाहिजे. हो संता भाऊ हो असं करा, उद्या सगळं सोयाबीन निघून टाकायचं. असं काय? हा मग युक्तच. उद्या कॅश भेटेल, आज कॅश आज नाही पाहिजे पाठवायचं. राव, तुमची जागा जाईल राव. अशी कशी जागा जाईल? राव कसं आहे माहितीये का, तुम्ही जास्त वर्गणी दिली तर तुमची जागा निघून जाणार ना. हो बघा आबा पाटील, हो बेका पाटील, एवढ्या लोकांनी चांगल्या चांगल्या वर्गणी दिली, त्या 50,000 वर्गणी दिल्या. अहो सरपंच मला आठलाय पाहिजे. तुम्ही कमी मी कमी 1,00,000 रुपये देतो, पण आज नाही उद्या. तुमची जागा मग एक काम करतो, एक जागा कमी तुमची जागा रिकामी माझी जागा करतो. कमी ठेवतो. अजिबात तिथं कोणी येता कामा नाही. एक नंबरला तुमची हा. जागा रिकामी ठेवतो. तुम्ही फक्त उद्या मस्त पैकी गळती पाटील नक्की आणणार आहे ना? नक्की 100% गौतमी पाटील आणणार आणि ती जास्त तुमचा सत्कार करणार. काय माझ्या म्हणजे युगो आयोग आता संतो हो सोयाबीन सगळं हो उद्या. हो नक्की. बरोबर चालते ओके येऊ का मी चाल लागलंच. सरपंच सोयाबीन गौतमी पाटील. वर्गणी 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 द्या की वर्गणी. अहो काय विषय, इकडे जरा इकडे सांगतो तुम्हाला. गावची यात्रा जवळ आल्या बरोबर का, आणि आता गावात अशी बातमी पसरली आहे की जो गावच्या यात्रेसाठी जास्त वर्गणी दिल त्याचा सत्कार गौतमी पाटीलच्या हस्ते करायचा आहे. मग जरा आता तुमच्याकडून होते सहकार्य द्या की का एक नंबर. पण कसं आहे माहिती का, 500 रुपये काय होणार नाही हो. जरा कसं आहे, पाटलाने 1,00,000 रुपये दिले ती. काय हा मग काय आपण बी देऊ की कसं देताय? गुगल पे गुगल पे म्हणताय? चालते गुगल पे. मी स्कॅनर पाठवतो तुम्हाला. गुगल पेला पाठवा 30-40,000 रुपये. चालते. आणि मला एक विचारायचं आहे, ती टोपीत पैसे का बरं? की तुमच्या इथनात पैसे असं खर्च करून देत नाही. म्हणजे बाई खूप पैसे काढून किती अवघड काम आहे राव. बरं असू द्या, यात्रेला नियोजन जोरात आहे, फक्त सत्कार तुमच्या हस्तेच करायचा गौतमी पाटील. ओके. हॅलो, अरे गौतमी पाटीलच्या बाजूला माझा फोटो लावा. अरे माझा फोटो सरपंचा त्यांचा लावा, कोपऱ्याचा माझा लावा, युवा कार्यकर्ता खेळगावचा म्हणून. हा बापू कोण राय? साहेब मी काय बोला की. गावात गौतमी पाटील आणणार आहे, परमिशन नाही काय नाही. हो आणणार आहे. आता काय सरपंच आणि काढल्यास परमिशन. चल सरपंचाच्या घरी दाखवा. बरं चला.
बापू पोलीस कशाला आली ती अहो सरपंच तुमचंच नाव सांगत आले ती माझं हो सरपंच गावात गौतमी पाटील येणार आहे तुम्ही परवानगी घेतली का? बापू काय परवानगी काढली का नाही काढलेली. सरपंच असे कार्यक्रम घ्यायचे म्हटल्यावर डोकेफोडी होणार, भांडणं होणार, उगाच तुम्हाला पण त्रास होणार, आम्हाला पण त्रास होणार. त्यामुळे परवानगी घेणं गरजेचं आहे. एक मिनिट साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अहो ते आमच्या गावातले लोक आहेत का नाही, अहो यात्रेसाठी वर्गणीच द्यायला मागे ना ती, म्हणून तो आपला तो सत्या नाही का बेवडा कुठला हा तो सत्य होय सत्या, अहो त्यानं मला एक आयडिया दिली. काय ते म्हटला की गावात गौतमी पाटील येणार अशी चर्चा पसरव आणि जो जास्त वर्गणी देईल का ना त्याचा सत्कार गौतमी पाटीलच्या हस्ते करणार आहे असं सांग. म्हणून मी ते गौतमीचं नाव केलं आणि तुमचा गैरसमज झाला. तुम्ही ही भानगड केलीस होय पण ती गौतमी पाटील वेगळी आहे या. ती कुठली ती सह्याद्री प्रतिष्ठान मधली शिवकवी गडांचं महत्व सांगणारी शिवव्याख्याती गौतमी पाटील ताई त्या येणार आहे त्या. एक लाख रुपये गेलो पण तरुण पिढीला आदर्श भेटेल असेच कार्यक्रम घेत जावा. हो तसंच केलं पाहिजे तसंच आपल्याला. केलं पाहिजे. त्यामुळे काय होईल गड किल्ल्यांचं यांचं का नाही संरक्षण होईल आणि गौतमी पाटील म्हटलं त्यांनी महत्व सांगतीलच. तर आमच्याकडे जे आता काय जे गैरसमज झाला आहे तर त्याच्याबद्दल आम्ही माफी मागतो आणि त्यातून इतकं पुढे चांगला होईल. नमस्कार, मी सतीश बाबूराव शेळके. नमस्कार, मी लेखक दिग्दर्शक बाळकृष्ण अशोक देसाई. कोयना प्रोडक्शनवरती या आधी देखील तुम्ही प्रेम करत आला आहात आणि त्याच प्रेमाची आता आम्हाला गरज आहे. कारण तुमच्यासमोर थोडीफार हटके आणि थोडीफार चटके देणारी वेब सिरीज आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत. याचं नाव आहे गाव छोटे या वेब सिरीजवरती प्रेम करायला विसरू नका. तुमची साथ ही लाख मोलाची आहे. यापुढे देखील तुम्ही ज्या प्रकारे आधी साथ दिली तशी साथ देखील द्या. त्यासाठी लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल वाजवाय अजिबात विसराय नाही तर धन्यवाद.